हॅलो फ्रेंड्स, मी वैष्णवी आणि हा आहे माझा फर्स्ट व्लॉग. तर ह्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझं सोमवारचं रुटीन दाखवणार आहे. तर माझा पशुपती सोमवारचा उपवास होता आणि आजच्या दिवशी रात्रभर दिवसभर पूर्ण रिमझिम रिमझिम पाऊस हा चालूच होता. आणि माझं सकाळचं रुटीन मी स्वतःचं सकाळी आवरून घेतलं. त्यानंतर घरं सर्व झाडून घेतली. म्हटलं आता सकाळ सकाळ थोडीशी छोटीशी रांगोळी घरासमोर काढली की छान प्रसन्न वाटतं. मग मी सुरुवातीला उंबऱ्याचं हळदीने लेपन करते, रांगोळी काढते, मग छान वाटतं. म्हणतात ना की घराची जी कळा आहे ती घराचं अंगणच सांगते. त्याच्यामुळं आपलं अंगण नेहमी स्वच्छ साफ ठेवणं हे एका घरातल्या स्त्रीचं काम असतं. आणि मी असं सर्व माझं आवरल्यानंतर मग मी माझ्या स्वयंपाकाला लागणार होते. खरं तर मला सकाळीच मंदिरात जाण्याची खूप इच्छा होती, पण यांचा टायमिंग असतो सकाळचा ऑफिसला जाण्याचा. पण त्यांना टिफिन द्यायचा असतो, त्यांचं आवरून द्यायचं असतं. आणि मग सकाळ जर मंदिरात गेलं तर खूप गडबड असते कामाची. त्यामुळं म्हटलं अगोदर काम आवरून घेऊ, घरचं आवरून घेऊ, सगळं स्वच्छ आवरलं एकदा नीटनेटकं सगळं जिथल्या तिथे झालं की नंतर जर आपण मंदिरात गेलो की निवांत मस्त आरती करता येते, छान देवालाही वेळ देता येतो आणि व्यवस्थित आपल्याला पूजा षोडशोपचार करता येते. त्यामुळे तर मी स्वतः अगोदर सर्व आवरून घेते आणि नंतरच मग मंदिरात जात असते. पशुपती सोमवारला सकाळ संध्याकाळ 2 टाईम मंदिरात जावं लागतं. आणि हा आमचा स्वतःचा फ्लॅट आहे, पण आता काही कारणास्तव यांचं म्हणजे प्रमोशन झालं आहे दुसरीकडे. त्यामुळे आमचं आता दुसरीकडे आम्ही शिफ्ट होणार आहोत. तिकडे आम्ही कशा पद्धतीने घर घेतलं, रो हाऊस घेतला आहे की बंगलो घेतला आहे की फ्लॅट घेतला आहे, ते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की सांगेन. आणि आम्ही कशा पद्धतीने आमचं शिफ्टिंग केलं आणि कशा पद्धतीने मी आता घर डेकोरेट करणार आहे, तेही माझं सुंदर घर कशा पद्धतीने डेकोरेट करणार आहे. खरं तर मला घर डेकोरेट करण्याची, सजवण्याची खूप आवड आहे आणि त्यामुळेच मी खूप एक्सायटेड आहे तेही घर खूप सुंदर डेकोरेट करण्यासाठी. आणि तुम्हाला मी नक्की माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवणार आहे की मी कशा पद्धतीने माझं घर तेही सजवलेलं आहे. घर जरी रेंटेड असलं, जरी आपण दुसऱ्यांच्या घरी गेल्याच्यानंतर रेंटने घेणार असतो, तरी पण आपल्याला ज्या घरात आपल्याला स्वतः राहायचं आहे ते घर अगदी असं सुंदर आणि म्हणजे घरामध्ये गेलं असं प्रसन्न वातावरण पाहिजे, प्रसन्न वाटलं पाहिजे, अशा पद्धतीने आपण ते घर ठेवलं पाहिजे. हा आमचा स्वतःचा फ्लॅट आहे. यालाही मी खूप छान पद्धतीने सजवलं होतं, पण आता काय करणार, जिकडे ट्रान्सफर झाला तिकडे तर जावंच लागणार आहे. आणि तेही मी खूप सुंदर घर सजवणार आहे, ते तुम्हाला मी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करीन. आणि आता मी भरल्या वांग्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी असा छान स्वयंपाक बनवणार आहे. आणि स्वयंपाकाचं कसं असतं, आदल्या दिवशी रात्री जर आपण ठरवलं की आपल्याला दुसऱ्या दिवशी काय भाजी बनवायची आहे आणि ते जर सामान त्यासाठी कोणते कोणते जे इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते जर आपण आधीच तयारी करून ठेवली, सगळे इन्ग्रेडियंट्स घरामध्ये आहेत का ते जर पाहून ठेवलं, व्यवस्थित तयारी करून ठेवली, तर आपली सकाळी अजिबात गडबड होत नाही आणि पटकन स्वयंपाक हा होतो. या प्रकारे मी तुम्हाला भरले वांगीची रेसिपी ही थोडक्यात दाखवत आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही भरले वांगी केली तर खूप छान लागते टेस्टला ही भाजी. आणि सकाळी आपण जेवढ्या लवकर उठू, जेवढ्या लवकर फास्ट आपले कामं आवरू, तेवढाच आपल्याला स्वतःसाठी, आपल्या बाळासाठी वेळ मिळतो. मग मोकळ्या वेळेत आपण मेडिटेशन करू शकतो, स्वतः नवीन काही स्किल शिकू शकतो, आपल्या बाळासाठी वेळ देऊ शकतो, बाळाचा अभ्यास वगैरे घेऊ शकतो. त्यामुळे जर आपण लवकर उठलो आणि लवकर कामं आवरलं तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो आणि दिवसही आपला छान जातो. सकाळ लवकर आवरल्यावर, सकाळी उठल्याच्यानंतर थोडीशी देवपूजा केली, श्लोक वगैरे ऐकले
उंबरापूजन केलं, रांगोळी काढली, तुळशीला पाणी घातलं, सूर्याला पाणी घातलं आणि त्यानंतर आपलं डेली रुटीन स्वयंपाक, भांडी वगैरे सर्व घर क्लीन करणे हे सर्व कामं तर चालूच असतात. पण आपण त्याला कशा पद्धतीने करतो आहे, कशा पद्धतीने ते काम एन्जॉय करून करतो आहे यावर खूप काही डिपेंड असतं. आता कामं तर आपल्या सर्व महिलांना करावेच लागतात. किती जरी आपण शिकलो आणि किती जरी एज्युकेटेड असलो तरी पण ही कामं तर आपल्याला करावीच लागतात. त्यामुळे तो आपण कशा पद्धतीने एन्जॉय करतो आहे की कसं करतो आहे हे पण खूप महत्त्वाचं असतं. आणि कामाचं जर आपण व्यवस्थित मॅनेजमेंट केलं वेळेनुसार तर काहीच वाटत नाही. हे कामांना पण फास्टमध्ये आपलं काम उरकून जातं आणि स्वतःसाठीही खूप वेळ भेटतो आपल्याला. आणि हा स्वयंपाक करता करता आम्ही अक्कलकोटला गेलो होतो. तेव्हा तिथून एक मंत्राची मशीन आणली होती. ही छोटीशी मशीन आणली होती आम्ही. त्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळे श्लोक आहेत, मंत्र आहेत. ते मी रोज स्वयंपाक करताना ते चालू ठेवते. म्हणजे कसं असतं, आपण स्वयंपाक करताना ज्या गोष्टी आपल्या कानावर पडतात आणि आपल्या डोक्यामध्ये जे विचार चालू असतात तेच अन्नामध्ये उतरतात आणि जे लोक अन्न खाणारे असतात त्यांचेही तसेच विचार होतात. असं म्हटलं जातं. पूर्वीचे लोक असं कायम म्हणायचे की देवाचं नाव घेत किंवा मंत्र श्लोक ऐकतच आपण स्वयंपाक केला पाहिजे. त्यामुळं मी हे श्लोक वगैरे ऐकताच मी स्वयंपाक करत असते. आणि त्यानंतर स्वयंपाक आवरला की लगेच भांडी वगैरे घासून घ्यायचे, क्लीन करायचं, किचन क्लीन करायचं आणि सगळं पटपट आवरून घेते. कारण काय होतं, आपण जर स्वयंपाक केला आणि 5-1 मिनटं बसलं की मग परत कंटाळा येतो कामाचा, असं होतं आणि काम पण खूप लांबतं. त्यापेक्षा मी स्वयंपाक झाला की लगेचच किचन वगैरे क्लीन करून घेते आणि लगेचच भांडी व्यवस्थित सगळं घासून वगैरे घेत असते. अशा प्रकारे माझी भांडी वगैरे सगळं घासून झालेली आहेत आणि मी लगेचच किचनही क्लीन करून घेत आहे. आणि त्यानंतर मला बाकीचंही काम आवरायचं होतं आणि त्यानंतर मंदिरात जायचं होतं. आणखी कामाचं व्यवस्थित जर नियोजन केलं तर आपलं कमी वेळेत आणि छान पद्धतीने काम होऊ शकतात. तर अशा पद्धतीने माझं किचनमधील काम सर्व आवरलं आहे. आणि त्यानंतर मग मी बेड आवरायला घेतला. बेड वगैरे व्यवस्थित आवरला, ब्लँकेटच्या घडी वगैरे घालून ठेवली
असं आपण ठरवून जर एक एक काम व्यवस्थितरित्या नियोजन करून जर केले तर कमीत कमी वेळेमध्ये आपण आपलं घर व्यवस्थित आणि टापटीप ठेवण्यासाठी मदत होते. आणि हे वातावरण असं होतं की कंटिन्युअस पाऊस चालूच होता. मंदिरात जायचं होतं पण कसं जाऊ ते कळत नव्हतं, कारण रिमझिम पाऊस हा चालूच होता. आणि सकाळची देवपूजा जी आहे ते यांच्याकडेच असते, हेच करतात सकाळ देवपूजा. आणि सकाळ देवपूजा जर झाली तर घरामध्ये प्रसन्न वातावरण होतं. तर अशा पद्धतीने यांनी खूप सुंदर अशी देवपूजा केलेली आहे. आणि हा असा कुलदेवतेचा कलश मी मांडलेला आहे घरामध्ये. हा आपल्या संपूर्ण घराचं रक्षण करण्याचं काम करत असतो. त्यामुळे तुम्हीही सर्वांनी आपल्या कुलदेवीच्या नावाने असा कलश घरामध्ये नक्की मांडला पाहिजे. त्यानंतर मला घर पुसून वगैरे घेऊन माझं सगळं काम आवरलं होतं आणि मला आता पूजेचीही तयारी करायची होती. त्यासाठी मी पशुपती सोमवारसाठी खूप काही सामान लागतं, तर मी त्याची लिस्ट करून आदल्या दिवशीच ते दुकानामध्ये जाऊन सर्व सामान वगैरे घेऊन आले होते आदल्या दिवशीच. मग ते ऐन टायमाला सकाळ गडबड होत नाही, त्यामुळे मी आदल्या दिवशी सगळं सामान घेऊन संपूर्ण रेडी ठेवलं होतं. आणि आता काम आवरल्यानंतर असं हे ताट केलं. तर माझा हा सोमवारचा दिवस तुम्हाला कसा वाटला, माझा पहिला व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.